नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीवच्या काही ठळक घडामोडींकडे. दिघे साहेबांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त शिंदेंकडून अभिवादन. कंत्राटदाराच्या 86,000 कोटींच्या थकबाकीवरून आंदोलनाचा इशारा. आणि ईद ए मिलाद निमित्त ठाण्यात मानवी साखळी. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या 25व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रम ठाणे येथे दर्शन घेऊन अभिवादन केलं. त्यानंतर शक्तीस्थळात जाऊन आनंद दिघे साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आनंद आश्रमात भजन मंडळींनी धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर आधारित गीतांचं सादरीकरण केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भजन मंडळींची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळेला मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या समस्या आणि व्यथा मांडल्या. अनेक नागरिकांनी विविध मागण्यांची निवेदनही त्यांच्याकडे सादर केली आहेत. शिंदे यांनी नागरिकांचं म्हणणं जाणून घेत संबंधित विषयांवर योग्य ती कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधत त्यांच्या कार्याला आणि विचारांना सुरांची आदरांजली वाहणारे हा धर्मवीर ठाण्याचा हे गीत साकारण्यात आलं असून या गीताचं अनावरण शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेला खासदार नरेश म्हस्के, ठाणे महापौर शर्मिला पिंपळकर, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख सचिन दाने, सदाशिव गव्हाणे, उपजिल्हा प्रमुख अंकुश नाना कुंभार, शहर प्रमुख सतीश पाटील, संघटक बालाजी पवार, गटप्रमुख भगवान शिंदे, शुभम लोखंडे, युवा सैनिक नितीन कांबळे, विशाल कोल्हे आणि सर्व लातूर जिल्ह्यातील शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. ठाण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे धर्मवीर आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जातात. सामान्य नागरिकांशी असलेला जिव्हाळा, सामाजिक कार्य, हिंदुत्वाची भूमिका आणि शिवसेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी त्यांनी केलेलं कार्य आजही शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी मानलं जातं. दिघे साहेबांच्या याच कार्याची आणि विचारांची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं हे गीत तयार करण्यात आले. शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख सचिन दाणे यांच्या संकल्पनेतून हा धर्मवीर ठाण्याचा या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. दिघे साहेबांच्या कार्याचा वारसा आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आलाय. भगव्याचा स्वाभिमान, शिवसेनेची निष्ठा आणि दिघे साहेबांप्रती असलेली शिवसैनिकांची भावना या गीतातून व्यक्त करण्यात आली आहे. या गीताला विक्रम कोतवाड यांनी आवाज दिला असून विनायक राठोड यांनी संगीतबद्ध केलंय. गीतलेखन महादेव ढमणे यांनी केलं असून व्ही ट्यून्स संगीत स्टुडिओ लातूर इथे संगीत निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमाला शिवसेना सचिव संजय मोरे यांचे विशेष सहकार्य लाभलं. हा धर्मवीर ठाण्याचा हे गीत लवकरच स्पॉटिफाय, जिओ सावन आणि यूट्यूब म्युझिक यांसह विविध डिजिटल व्यासपीठांवर प्रदर्शित होणार आहे. दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त साकारण्यात आलेलं हे गीत त्यांच्या कार्याला वाहिलेली भावपूर्ण संगीतात्मक आदरांजली ठरणार असून त्यांच्या आठवणी आणि विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम ठरवण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. लातूर. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86,000 कोटींची थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून काम करूनही महाराष्ट्र शासनानं पैसे न दिल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारही आत्महत्या करू लागलेत. काल रात्री नवी मुंबई इथे राहणारे गजानन देवकाते यांनीही आत्महत्या केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या कंत्राटदारांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून ही आत्महत्या नसून संस्थात्मक खून असल्यानं संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून नवीन निविदा काढण्यात येत आहेत. मात्र ज्या कंत्राटदाराकडे आर्थिक परिस्थिती भक्कम आहे अशानेच निविदा भराव्यात आणि काम घ्यावे, अन्यथा शासनाकडून थकबाकी राहिल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते असं देखील नवीन निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना कंत्राटदार महासंघानं आवाहन केलंय. नवी मुंबईतील कंत्राटदारानं थकबाकी न मिळाल्यानं आत्महत्या केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तंत्रज्ञान महासंघाचे मंगेश आवळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा जाहीर करत येत्या काळात आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत लागली तर आम्ही करू, तसंच कंत्राटदार महासंघाच्या माध्यमातून आंदोलनात राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरेल असं देखील प्रधान यांनी सांगितलं. तर या संदर्भात प्रधान यांनी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या आंदोलनास पाठिंबा देणारे पत्र दिले. ज्या पत्रात प्रलंबित बिलांमुळे कर्जबाजारी झालेल्या
आणि तणावात आलेले नवी मुंबईतील एक ठेकेदार गजानन भाऊ देवकाते यांनी आत्महत्या केली आहे. देवकाते यांची आत्महत्या म्हणजे संस्थात्मक खून आहे असा आमचा आरोप आहे. जे कोणी देवकाते यांच्या आत्महत्येस जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असंही म्हटलंय. प्रशासन कंत्राटदारांच्या मागणीकडे गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. 86,000 कोटीची थकबाकी असताना कंत्राटदारांच्या वाटेला तुटपुंजी काहीतरी रक्कम द्यायची आणि आम्हाला सांगायचं की आम्ही विकासाचं पर्व करतोय, तर तसं नाहीये. ह्याच्यामध्ये खास करून इन्फ्रावाल्यांना जे कामं मिळत आहेत त्यांना त्यांचा निधी व्यवस्थित मिळतोय, परंतु जो छोटा कंत्राटदार वर्ग आहे त्याला त्याचा निधी मिळत नाहीये. आणि ह्या निधी न मिळाल्यामुळे वेळेमध्ये कंत्राटदारांवरती आज ही वेळ आलेली आहे. हे कंत्राटदार जे आहेत ते शासनाची कामं करतात, शासनाला टॅक्सेस भरतात. हे रोजगार निर्मिती करणारी एक फॅक्टरी आहे. ही फॅक्टरी आज MSMEच्या माध्यमातून केंद्र शासन सांगतं की MSME लघु उद्योजकांना चालना द्या. आम्ही लघु उद्योजकच आहोत ना, मग लघु उद्योजकांना मारून तुम्हाला काय मिळणार आहे? इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांनी मानवता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला. या संदेशाचा मानवी जीवनात अवलंब व्हावा या सदहेतूनं ईद ए मिलाद उन नबी निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकारातून मानवी साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मानवी साखळीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. पैगंबर मोहम्मद यांनी मानवी मूल्य, शांतता आणि मानवतेचा संदेश दिला होता. मात्र सध्या जगात अशांतता निर्माण झाली आहे. जगात जे सुरू आहे ते थांबावं आणि लहान मुलांमध्ये मानवतेची शिकवण रुजवावी या सदहेतूनं ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण आणि मर्जिया शानू पठाण यांनी या मानवी साखळीचं आयोजन केलं होतं. वृद्धांचा आदर करणं म्हणजेच अल्लाचा आदर करण्यासारखंच आहे. तुमच्यापैकी सर्वात उदार तो आहे जो ज्यानं शिकलेल्या गोष्टी लोकांमध्ये पसरवल्या. अल्लाच्या नजरेत महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रिय आहेत आणि जो पुरुष आपल्या महरम महिलांना आनंद देईल त्याला अल्लाह खूप बक्षीस देईल. खोटं बोलणं तुमच्या उपजीविकेवर नकारात्मक परिणाम करेल इत्यादी संदेशांचे फलक हातात घेऊन शेकडो अबालवृद्ध महिला, तरुण दारुल फलाह मशिदीसमोर मानवी साखळीमध्ये सहभागी झाले होते. यावेळेला विरोधी पक्षनेते शानू पठाण म्हणाले की आम्ही हा संदेश मानवी साखळीद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून लोकांसमोर आणि नागरिकांसमोर मांडतोय की आज जगात जे द्वेषपूर्ण वातावरण आहे, संपूर्ण जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका इराणशी लढतीये, रशिया युक्रेनशी लढतीये. संपूर्ण जगामध्ये एक प्रकारे वाईट वातावरण तयार झालंय. अशा वातावरणात, या परिस्थितीत आज प्रेषितांचा संदेश जगात पोहोचवणं आवश्यक आहे की माणसाला शांतता आणि बंधुता यांची काय गरज आहे. आम्ही हातात पकडलेल्या फलकांवर अल्लाह तुमच्या रूपांकडे पाहत नाही तर तुमच्या कर्मांकडे आणि तुम्ही लोकांसोबत कसं वर्तन करता त्याकडे पाहतो. हा प्रेषित पाहत आहे असे संदेश लिहिले आहेत. आजच्या मानवी साखळीच्या माध्यमातून त्यांच्या अनेक गोष्टी जगात पोहोचवाव्यात आणि एक माध्यम तुम्ही आहात ज्याद्वारे आजच्या दिवशी जगात प्रेषितांनी सांगितलेल्या गोष्टी, प्रेमाचा संदेश आणि शांततेचा संदेश जगात पोहोचवावा आणि आपल्या देशात, जगात आणि आपल्या राज्यात भाईचार, बंधुभाव आणि प्रेम, मोहब्बत नेहमी कायम राहावी हाच संदेश आहे असंही पठाण यांनी यावेळेला सांगितलं. याप्रसंगी नगरसेविका मर्जिया पठाण यांनी प्रेषितांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं हेच पुण्यकर्म आहे. आपलं कुटुंब समाजात कसं वागावं हे प्रेषितांनी सांगितलंय. त्यांची हीच शिकवण आम्ही गेली 5 वर्ष या कार्यक्रमाद्वारे पोहोचवतोय. सध्या माजलेली अराजकता कमी करण्यासाठी आपणाला प्रेषितांची शिकवण आत्मसात करावी लागेल. त्यासाठीच ही मानवी साखळी करण्यात आली होती असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी खासदार राजन विचारे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दिघे साहेबांना जाऊन तब्बल 25 वर्ष झाली असली तरी त्यांच्या आठवणी आजही प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आणि हृदयामध्ये कायम असल्याच्या भावना विचारे यांनी व्यक्त केल्या. संदेश देण्यात आलेले आहे, अनोख्या पद्धतीने ईद साजरी करण्यात येते, काय सांगाल? आज 12 रब्बीउल अव्वल आहे आणि वेगवेगळ्या लोकांचं म्हणजे खूप लोक आहे आणि डिफरंट प्रक्रियांनी स्वतःचे जे प्रेम आहे प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साठी ते दाखवतात. आणि आम्हाला असं वाटत होतं की रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज प्रॉफिट फॉर ऑल, म्हणजे त्यांना इन्सानियत साठी ओळखलं जात आहे. पूर्ण विश्वात जगात त्यांना ह्युमॅनिटेरियन कॉजेस साठी ओळखायला जात आहे. तर 5 वर्ष झालं, हा आमचं 5वं वर्ष आहे. आम्ही प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जे इन्सानियतसाठी, महिलांसाठी, नेबर्ससाठी, जस्टिससाठी
आणि एक माणसाला कशा राहायचा, जगात कसा राहायचा, कशा खायचा, कशा व्यवहार करायचा लोकांसोबत, बिझनेस कशा करायचा, महिलांसोबत आपला व्यवहार कशा राहायला पाहिजे, आपली वाईफ सोबत आपला कसा व्यवहार राहायला पाहिजे, मुलांसोबत कशा राहायला पाहिजे, बिझनेस कशा करायचा, जे नेबर्स आहे आपले पडोसी आहे त्यांच्यासोबत आपला व्यवहार कशा व्हायचं. आज जगात किती नफरतचा माहोल आहे. ह्या माहोलमध्ये आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आपण रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ही इज नोन फॉर पीस मेकर, ही इज नोन फॉर बिंग द बेस्ट ह्युमन बिंग. मग कसं आपण इन्सानियत लोकांमध्ये पसरवायची, यासाठी आम्ही 5 वर्ष झालं, आमचं 5वं वर्ष आहे. आम्ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी जे सगळं त्यांची जी सेईंग्ज आहे, त्यांनी जे शिकवलं आहे, आम्ही सगळं मिळून ते लिहितात आणि पीसफुली ह्युमन चेन बनून आजच्या दिवसासाठी उभे राहतात. आमचं असं म्हणणं आहे की ह्या एवढे जे आम्ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची सुन्नत लिहिली आहे, एवढे लोक येता जाताना बघतात, एकही माणसाने फॉलो केली तर आमचे जे इनिशिएटिव्ह आहे हे सक्सेसफुल होईल. आज दिघे साहेबांची आठवण न येणारा एकही दिवस जात नाही. कुठलाही सण किंवा सामाजिक कार्यक्रम असो, दिघे साहेबांच्या स्मरणाशिवाय तो सुरूच होत नाही, असं विचारे म्हणाले. दिघे साहेबांनी असंख्य निष्ठावान कार्यकर्ते घडवले. आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी इथपर्यंत पोहोचवलं. आमचा गल्ली ते दिल्ली हा प्रवास धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाला, असंही विचारे म्हणाले. दिघे साहेबांनी निर्माण केलेले अनेक कार्यकर्ते आजही त्यांच्या विचारांशी आणि शिवसेनेच्या निष्ठेशी जोडलेले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत दिघे साहेब शिवसेनेशी प्रामाणिक राहिले आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिले, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. मला वाटतं दिघे साहेबांना जाऊन आज 25 वर्ष झाली आणि एक दिवस सुद्धा असं नाही की दिघे साहेबांची आठवण झाली. आज तुम्ही बघितलं असेल, दिघे साहेब सर्वांच्या मनामध्ये, हृदयामध्ये आणि सर्वत्र आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, सण असो किंवा काही असो, दिघे साहेबांची आठवण केल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम सुरू होत नाही. आणि आज साहेबांना 25 वर्ष झाले तरी सुद्धा आज तुम्ही बघितलं असेल, दिघे साहेबांनी असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी निर्माण केले. आणि तुम्ही बघितलं असेल, सामान्य कार्यकर्त्याला आज इथपर्यंत येऊन ठेवलेले आहेत. आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज तुम्ही बघितलं असेल, आज आम्ही गल्ली तो दिल्ली जो प्रवास झाला, त्याला दिघे साहेबांचे आशीर्वाद, बाळासाहेबांचे आशीर्वाद, हे 2 महान व्यक्तींचे आशीर्वाद होते म्हणून आमच्यासारखा कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोहोचला. आणि तुम्ही बघितलं तर असंख्य कार्यकर्ते, असे निष्ठावान कार्यकर्ते साहेबांनी निर्माण केले. आणि दिघे साहेब शेवटपर्यंत या 4 अक्षरासाठी प्रामाणिक होते. आणि तुम्ही बघितलं असेल, शेवटच्या क्षणापर्यंत दिघे साहेब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर होते. ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून नागरिकांवरील हल्ल्यांमुळे जीवितहानीच्या घटना वाढत आहेत. श्वानप्रेमी आणि नागरिकांमध्ये वाद होत आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिका अधिकारी आदर्श नियमावली तयार करणार आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची चिन्ह आहेत. कोभट येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित 123व्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि विविध गृहसंकुलातील प्रतिनिधींनी सुमारे 1000हून अधिक सह्यांचं निवेदन आमदार संजय केळकर यांना सादर केलं. या निवेदनानुसार भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या, हल्ले तसंच श्वानप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात होणारे वाद यामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. श्वानप्रेमी भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर आणि गृहसंकुलात कुठेही अन्नपदार्थ टाकत असल्यानं भटक्या कुत्र्यांची समस्या अधिक वाढल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. याबाबत केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांची आठवण करून दिली. संबंधित अधिकारी याबाबत आदर्श नियमावली तयार करणार असून येत्या शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात नियमावली सादर होऊन उपाययोजना आणि अंमलबजावणीबाबत चर्चा होणार आहे. याबाबत बोलताना केळकर म्हणाले की भटक्या कुत्र्यांच्या निवाऱ्यासाठी एकमेव जागेचा मुद्दा सोडला तर पालिकेनं अद्याप कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे SOP लागू होईपर्यंत या प्रकरणी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही ती YouTube, Instagram आणि Facebookवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. तर मग पुन्हा भेटू याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.